सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता. मोहोळ महापौर असताना बिल्डरचं वाहन वापरलं. संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं कितपत योग्य? धंगेकरांचा मोहोळ यांच्यावर आणखी एक आरोप. राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव अज्ञातानं बदललं. स्वागत कमानीवर राजे विजय सिंह डफळे साखर कारखाना असा लावला फलक. पडळकर आणि जयंत पाटलांमधील संघर्ष पेटण्याची शक्यता. नागपूर पदवीधर मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी. उमेदवारी सुधाकर कोहळेंना मिळण्याचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत. तर मतदारसंघ राखण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे पाटील मैदानात. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची बोलावणार बैठक. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. कापूस सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र लवकरच सुरू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. हमीभाव मिळत नसल्यास सोयाबीन कापसाची विक्री करू नका, शेतकऱ्यांना आवाहन. आजपासून कांदा लिलाव पुन्हा नियमित सुरू होणार. दिवाळीमुळे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते लिलाव. कांद्याची आवक वाढण्याची शक्यता. दर किती मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी ब्लॉक. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत दिवसा ठराविक वेळेत रेल्वे सेवा राहणार बंद. प्रवाशांचे होणार हाल. आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये भीषण अपघात. हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या बसला लागली आग. 20हून अधिक प्रवाशांचा जागीच मृत्यू तर 12 जण जखमी. बिहारमध्ये भाजपच्या मिशन 243ची दिग्गजांच्या जाहीर सभांनी आजपासून सुरुवात. पंतप्रधान मोदींची समस्तीपूर, बेगुसराय आणि अमित शहांची सिवान आणि बक्सरमध्ये जाहीर सभा. आणि संपूर्ण देशभरात SIR लागू करण्याचा ऑक्टोबरच्या शेवटी होऊ शकतो निर्णय. बिहार मॉडेलप्रमाणे 3 महिन्यांमध्ये संपूर्ण प्रक्रिया होणार पूर्ण. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे आमनेसामने आलेत. धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी त्यांना समज दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अचानक रवींद्र धंगेकरांनी आपल्या X या सोशल मीडिया हँडलवरील शिवसेनेचा लोगो असलेला फोटो बदललाय. त्याऐवजी त्यांनी पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो सोशल मीडियावरील अकाउंटवर टाकलाय. आणि त्यामुळे धंगेकरांच्या मनात नेमकं काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पाहुयात त्या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट. जे चाललंय हे चुकीचं चाललंय. सत्य हे कधी लपून राहणार नाही. माझं मोहळाचं काय बांधायला बांधले का गोखले तर त्याच्या माझा काही संबंध नाही. यंत्रणा हायजॅक करून जर ही जागा लागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही. तर त्यांचे बाईट घ्या, मुलाखती करा, पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा. त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिनधास्त तासभर मुलाखती लावा. लोकसभा, विधानसभा, राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा आहे? धंगेकर आणि मोहोळ वादाला आता चांगलीच धार आली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून हे पुण्यातील नेते आमने सामने आले आहेत. हा वाद का पेटलाय ते पहा. 8 ऑक्टोबर 2025 रोजी गोखले बिल्डर्सनं पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन खरेदी केली. जैन बोर्डिंग हाऊसच्या विश्वस्त मंडळाने गोखले बिल्डर्स सोबत सेल डीड केलं. विशेष म्हणजे याच गोखले इस्टेट आणि गोखले फ्युचर कंपनीत मुरलीधर मोहोळ भागीदार होते. जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांना हाताशी धरून मोहोळ यांचे पूर्वीश्रमीचे व्यावसायिक भागीदार विशाल गोखले यांनी मोक्याची 3 एकर जागा
अवघ्या 230 कोटींना हडपल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला होता. तर 2024 मध्ये आपण गोखले इस्टेट कंपनीतून बाहेर पडल्याचं स्पष्टीकरण मोहोळांनी दिलं होतं. त्यानंतर या वादात रवींद्र धंगेकरांनी उडी घेतली. आता हा वाद आणखी भडकलाय. माझा मोहळांचा काय बांधायला बांधे का आणि गोखले तर त्याच्या माझा काही संबंध नाही. पण जर तुम्ही ही यंत्रणा हायजॅक करून जर ही जागा लागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही. आणि आम्ही हेच बोललो 2-3 शब्द आहेत. तुम्ही जैन महावीरांना घाण ठेवलं का तर ठेवलंय. मग आता ह्याच्या पुढचे पुरावे का पाहिजे. मग तुम्ही जी शासकीय यंत्रणा ती राबवली ती चुकीच्या पद्धतीने राबवली. मग रजिस्टर असेल, बँक असेल, धर्मदाय आयुक्त असेल. एकीकडे धंगेकरांनी आरोपांची लढ लावली असताना दुसरीकडे मुरलीधर मोहोळांनी मात्र मौन बाळगलं होतं. पण अखेर मोहोळांनी मौन सोडलंय. त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तासभर मुलाखती लावा. माझं म्हणणं हे बघा आधी. उगाचच उठायचं, काही चालवायचं, उठायचं, काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहेत. ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो लोकसभा, विधानसभा, राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा नाही. त्यामुळे तुम्ही मला खरं तर मी माझं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान रवींद्र धंगेकरांनी आपल्या एक्सच्या सोशल मीडिया हँडलवरील शिवसेनेचा लोगो असलेला फोटो बदललाय. त्याऐवजी त्यांनी पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो सोशल मीडियावरील अकाउंटवर टाकलाय. त्यामुळे धंगेकरांच्या मनात काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे आता होतं कसं बघा. आता धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे. मग नवी मुंबईचं काय. मला असं वाटतं की समन्वयानं हे घेतलं पाहिजे. इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत. मी असं करतो तसं करतो हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे संयमाने घेतलं पाहिजे. जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे. धनगेकर हा मोहरा आहे. धनगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धनगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत. हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी मोहोळांविरोधात शड्डू ठोकलाय. ते मागे हटायला तयार नाही. त्यावरून पुण्यातील महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमीपत्र